पुण्यामधून एक अशी गोष्ट समोर आली आहे जी ऐकून कोणाच्याही अंगावरती काटा उभा राहील. प्रेमाचा एक क्षण आणि अचानक बदललेला प्रवाह. एका मुलीचा जीव गेला, एका संबंधाचा भयंकर असा अंत झाला आणि दोन्ही कुटुंबावरती कायमचा डाग बसला. मित्रांनो, ही कहाणी सुरू होते एका साध्या प्रश्नापासून. एक हट्ट, एक निर्णय आणि एक अतर्क्य शेवट, ज्यामुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की नक्की त्या रात्री काय घडलं होतं, कोण होते ते दोघे आणि त्या एका हट्टाने कोणतं तांडव उभं केलं. त्यामुळे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आजची ही गोष्ट शेवटपर्यंत बघितल्याशिवाय अजिबात जाऊ नका, कारण आजची कथा सावधान इंडियात देखील दाखवतात ना, त्याहून अधिक रोंगटे उभी करणारे आहे. घटना आहे पुण्यामधील पिंपरी चिंचवड परिसरातील. या कथेमध्ये दोन नावे अतिशय महत्त्वाची आहेत. पहिलं म्हणजे राणी विशाल गायकवाड, वय वर्ष 26, वाकडमधील रहिवासी. आणि दुसरा म्हणजे अनिकेत कांबळे, विवाहित आणि 2 मुलांचा बाप. दोघांचंही घर, लग्न, कुटुंब सगळं काही अगदी व्यवस्थित सुरू होतं. पण या व्यवस्थित आयुष्याबाहेर ते दोघेही एकमेकांना भेटू लागले आणि त्यांच्या आयुष्यामध्ये बाहेरील प्रेमसंबंध तयार झाले. सुरुवातीला हे नातं दोघांसाठी अतिशय गुप्त आणि आनंद देणारं होतं. पण काही काळानंतर या नात्याचं ओझं वाटायला लागलं. विशेषतः जेव्हा राणीच्या घरच्यांना अनिकेतबद्दल समजायला लागलं. राणी अनिकेतवरती अधिक अवलंबून झाली. तिला आता वाटू लागलं की त्याने तिच्यासोबतच राहावं. त्यामुळे ती त्याच्या मागे सतत एकच हट्ट धरू लागली, आपण दोघं एकत्र राहूया, तेही कायमचं. पण अनिकेतच्या दृष्टीने हे मात्र अजिबात शक्य नव्हतं. त्याला त्याचं वैवाहिक आयुष्य धोक्यामध्ये नको होतं. त्याला त्याचं कुटुंब, त्याची मुलं यामध्ये कोणतीही अडचण नको होती. आणि मग हा तणाव दिवसेंदिवस अधिकच वाढत गेला. राणीचा हट्ट आणि अनिकेतचा ताण यामुळे त्यांच्या नात्यामध्ये दररोज एक नवीन दरी निर्माण होत होती. आणि असंच एके दिवशी अनिकेतने सर्व काही संपवण्याचा विचार मनामध्ये अगदी पक्का केला. त्याने अगोदरच प्लॅन आखला आणि मग राणीला भेटायला बोलवलं. ते दोघे जण गाडीमध्ये बसून फिरायला निघाले. तेव्हा राणीने पुन्हा तोच विषय काढला, एकत्र राहण्याचा हट्ट धरला. मग अनिकेतने तिला शांत करण्यासाठी आपली गाडी गावाकडे वळवली. धाराशिवच्या दिशेने ते दोघं जण निघाले. गाडीचा प्रवास लांबत गेला आणि मग राणी झोपली. आणि हाच क्षण अनिकेतने त्याची वेळ मानली. ते काय घडलं, ती घटना काही सेकंदाचीच होती. परिस्थितीने वाद, तणाव, राग याचं मात्र भयंकर रूप घेतलं आणि यामध्येच राणीचा जीव गेला. त्यानंतर अनिकेतने पुरावे नष्ट करण्याचा देखील प्रयत्न केला. पेट्रोल टाकणं, ठिकाण ओसाडसणं, हे सगळं काही अगोदरच थंड डोक्याने ठरवलं गेलं होतं. पण त्याचा प्रयत्न मात्र पूर्णपणे यशस्वी अजिबात झाला नाही. त्याने तो मृतदेह रस्त्याच्या कडेला टाकून तिथून निघून गेला. आणि त्याच दरम्यान राणी घरामधून 26 तारखेला बेपत्ता झाली. त्यामुळे घरच्यांनी वाकड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील दाखल केली होती. महिला गायब असल्याने पोलिसांनी तत्काळ तपास देखील सुरू केला. मग पहिलं पाऊल, मोबाईल लोकेशन. आणि मग राणीचा शेवटचा संपर्क होता अनिकेत कांबळे या नावाच्या व्यक्तीशी. आणि सगळ्यात आश्चर्य म्हणजे गुन्हा करून देखील अनिकेत लपून बसला नव्हता. पोलिसांनी बोलावल्यावरती तो थेट स्टेशनमध्ये हजर देखील झाला. त्याने सुरुवातीला खोटं सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांच्या तांत्रिक पुराव्यासमोर त्याचं खोटं फार काळ टिकू शकलं नाही. आणि मग दुसऱ्या दिवशी डोकी या गावाजवळ राणीचा मृतदेह पोलिसांना आढळला. जखमा, ठसे, घडणाऱ्याची वेळ, हे सगळं काही जुळवून पोलिसांनी अनिकेतला कोपऱ्यामध्ये पकडलं. आणि मग शेवटी दडपणाखाली येऊन अनिकेतने आपला संपूर्ण गुन्हा कबूल केला. आणि हे प्रकरण सगळं काही बाहेर आलं तेव्हा दोन्ही बाजूंच्या कुटुंबावरती जणू एक मोठं वादळ कोसळलं होतं. राणीचा नवरा, तिची लहान मुलं, त्यानंतर अनिकेतची बायको
आणि त्याची देखील 2 मुलं. या सगळ्यांची यामध्ये काय चूक होती? फक्त एका चुकीच्या नात्याने आणि एका चुकीच्या निर्णयाने, सोबतच एका हट्टाने दोन्ही कुटुंबाची शांतता भंग केली. मान, सन्मान, आयुष्य सगळं काही उद्ध्वस्त करून टाकलं. आणि फक्त क्षणिक सुखाचा शोध घेताना दोघांनीही स्वतःचे जीवन नाही तर त्यांच्या घरच्यांचं भविष्य देखील काळोखामध्ये ढकललं. आता पुढे त्यांचं आयुष्य कोणत्या दिशेला जाईल, त्यांना काय बदनामी सहन करावी लागेल, हे तर येणारा काळच ठरवणार आहे. मित्रांनो, हे प्रकरण दाखवून देतं की चुकीच्या नात्याची किंमत किती जास्त भयानक असू शकते. आणि हो, तुमचा एक निर्णय, एक हट्ट आणि संपूर्ण आयुष्याचा नाश. ही कथा होती पुण्यात घडलेल्या प्रेमाच्या थरारक आणि दुर्दैवी अशा शेवटाची. तुम्हाला याबाबत काय वाटतं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका.